Hello dear student, I am here as per our yesterday's discussion that we are going to start the lectures, that is online lectures of very interesting and very lovely subject, that is physics. And we are very familiar that the physics is a part of science. Actually physics is science. Okay, we all are know that you are learning science from your starting of your education. Okay, means there is no enjoyment, there is nothing in life without science, as per my opinion. But if we see our daily life, that we are surrounded with the science. आपल्या रोजच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या सभोवताली प्रत्येक ठिकाणी ज्या काही इव्हेंट्स होतात, ज्या काही घटना आपण पाहतो घडतात, त्या सर्वांचं रिलेशन कोणासोबत आहे? सायन्स सोबत आहे. ओके, मग आपली बॉडी पण त्यामध्ये आली, त्याच्यामध्ये पण एक प्रकारचं सायन्स खूप व्हास्ट असा एक त्यामध्ये एरिया आहे सायन्सचा, त्याला आपण बायोलॉजी म्हणतो. ओके, आणि नॉन लिव्हिंग वर्ल्ड जे आहे, म्हणजे जे लिव्हिंग वर्ल्ड आहे त्याच्या व्यतिरिक्त जे पूर्ण युनिव्हर्स आहे हे जनरली आपल्याला माहिती आहे दोन प्रकारापासून तयार झालेलं आहे. ओके, त्यामध्ये मेन डोमेन्स आहेत दोन. ओके, एक आहे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग. ओके, तर नॉन लिव्हिंग वर्ल्डचा आपण स्टडी करतो कशामध्ये? फिजिक्समध्ये. येस, फिजिक्स म्हणजे काय? मग तर फिजिक्स म्हणजे एकदम साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर आपल्या सभोवतालचं जे निर्जीव विश्व आहे, ज्याला आपण इनएनिमेट वर्ल्ड म्हणतो, नॉन लिव्हिंग वर्ल्ड म्हणतो, त्या पूर्ण नॉन लिव्हिंग वर्ल्डमध्ये ज्या ज्या गोष्टी होतात नेहमी कंटिन्युअसली कितीतरी वर्षापासून ह्या होत आलेल्या आहेत, त्याचा जो आपण अभ्यास करतो तो अभ्यास म्हणजे काहीच नसून काय आहे? फिजिक्स आहे. आणि फिजिक्स इज द मेन सब्जेक्ट ऑफ सायन्स according to me. Okay, so let us start the physics. Now what is the definition of physics? If we could define, if we try to define the physics in simple language, okay, then we can define it. पाहिजे definition मी लिहितो, ठीक आहे? Definition, okay, कशाची? फिजिक्सची. फिजिक्स तर काय आहे? It is a part of science. ओके, कशाचा भाग आहे तो? सायन्सचा. एकदम सिंपल भाषेमध्ये तुम्हाला लिहून देते मी. इट इज अ पार्ट ऑफ सायन्स. ओके, which deals with the study of nature and natural phenomena. ओके, पहा किती एकदम साधी आणि सिंपल डेफिनेशन आहे. इतकं लक्षात ठेवलं तरी चालते तुम्ही. द स्टडी ऑफ नेचर अँड नॅचरल फेनॉमेना. ओके, नॅचरल फेनॉमेना म्हणजे काय? की आपल्या सभोवताली जे काही नैसर्गिक किंवा नॅचरली जे काही ऑकरिंग्स, काही फेनॉमेनाज आहेत, ज्या काही इव्हेंट्स आपल्या सभोवताली रोज घडतात. ओके, जसं की तुम्ही टेम्परेचर रोज आपण आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये किती टेम्परेचर आहे सध्या, आपल्या ॲटमॉस्फिअरला प्रेशर किती आहे, लक्षात, या सगळ्या गोष्टी आपण रोज चेक करतो. ओके, आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टी मेजर करतो, लक्षात. तर त्या सर्व ज्या गोष्टी येतात त्याचा जो स्टडी आहे तो पूर्ण स्टडी कशामध्ये येतो बेटा? फिजिक्समध्ये येतो. ठीक आहे. सो फिजिक्स कॅन बी डिफाईन ॲज इट इज अ पार्ट ऑफ सायन्स. ओके, किंवा तो कशाचा भाग आहे? सायन्सचा भाग आहे. इट इज अ वन काइंड ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ नेचर अँड नॅचरल फेनॉमेना. ओके, तर यामध्ये आपल्याला फिजिक्समध्ये ऍक्च्युली काय करायचं आहे? तर फिजिक्समध्ये आपण जनरली निर्जीव वस्तूंचा अभ्यास करतो. एकदम सोप्या भाषेत सांगू तुम्हाला मी. वी स्टडी द नॉन लिव्हिंग वर्ल्ड. ओके, इन अनदर वर्ड, इन फिजिक्स we study the non-living world. Okay, so what actually the study of non-living world? non-living world मध्ये आपण काय करतो? कशाचा अभ्यास करतो? काय असते त्या अभ्यासामध्ये? तर आपण आपल्या सभोवताली ज्या काही क्वांटिटीज आहेत त्या क्वांटिटीजला आपण काय करतो? मेजर करतो.
त्या क्वांटिटीचा आपण एक्सपेरिमेंट करतो, त्या क्वांटिटीवरून त्या एक्सपेरिमेंटवरून त्याचे काही ऑब्झर्वेशन्स तयार करतो, त्या ऑब्झर्वेशन्सवरून काहीतरी लॉज तयार होतात. ओके, मग या सगळ्या गोष्टींपासनं अभ्यास सुरू होतो कशाचा? फिजिक्सचा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास म्हणजेच काय आहे? फिजिक्स आहे. काय करतो आपण नॉन लिव्हिंग वर्ल्ड्समध्ये? मग नॉन लिव्हिंग वर्ल्ड्समध्ये आपण ज्या काही नॅचरल गोष्टी आहेत, नैसर्गिक, ओके, त्यामध्ये आपण त्यांचं काय करतो? ऑब्झर्वेशन करतो. पहा, लक्ष द्या, ऑब्झर्वेशन. त्यानंतर त्याचे एक्सपेरिमेंट करतो आपण, एक्सपेरिमेंट्स. त्यानंतर एक्सपेरिमेंट्स वरून आपण काही लॉज तयार करतो. पहा, लॉज. ओके, म्हणजे पहा, ऑब्झर्वेशन्स, एक्सपेरिमेंट, लॉज. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास, हे सगळ्या गोष्टींचा अभ्यास म्हणजेच काय आहे? फिजिक्स आहे. ओके, तर जस्ट तुम्हाला फिजिक्स बद्दल आपल्याला जर सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगाल मग? इट इज अ पार्ट ऑफ सायन्स, और इट इज अ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ नेचर अँड नॅचरल फेनॉमेना. मग नॅचरल फेनॉमेना कोणते आहेत? तर नॅचरल फेनॉमेना जनरली आपण नॉन लिव्हिंग वर्ल्डशी रिलेटेड आपण जनरली कन्सिडर करतो. आपल्यासोबतही फिजिक्स रिलेटेड आहे. आपण मोशन परफॉर्म करतो, आपल्याला मास आहे. ओके, आपण धावतो म्हणजे आपल्याला ॲक्सलरेशन मिळते काहीतरी, आपल्यावरती ग्रॅव्हिटीचा फोर्स आहे. लक्षात? म्हणजे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास, ओके, ओव्हरऑल स्टडी हा काय असतो? फिजिक्समध्ये आपण जनरली करतो. ओके, तर एवढं हे सुरुवातीला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की व्हॉट इज ॲक्च्युली द फिजिक्स. आता याच्यानंतर आपल्याला बघा स्टडी करायचं आहे, हे जी झाली डेफिनेशन. डेफिनेशन नंतर आपल्याला हे समजलेलं आहे की आपण याच्यामध्ये काहीतरी काय करतो? ऑब्झर्वेशन्स करतो, एक्सपेरिमेंट करतो, त्याच्यावरून लॉस तयार होतात. तर आपण ऍक्च्युली कशाला मेजर करतो? कशाचा अभ्यास करतो आपण? कशाचे ऑब्झर्वेशन्स आपण त्यामध्ये घेतो? तर त्याला म्हणतो आपण फिजिकल क्वांटिटीज. पहा काय वर्ड आहे आता. ओके, फिजिकल क्वांटिटीज. लक्ष द्या, फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं आहे आता. फिजिकल क्वांटिटीज. ओके, फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय की ज्या आपल्या फिजिकल वर्ल्डमध्ये ज्या काही गोष्टी आहेत की ज्या आपण काय काय करू शकतो, त्यांचं मेजरमेंट करू शकतो, त्यांच्या एक्सपेरिमेंटला आपण कन्सिडर करून वेगवेगळे लॉज आपण तयार करतो. ओके, आणि जे काही नॅचरल फेनॉमेना आहेत त्यांना आपण एक्सप्लेन करतो. कशाच्या बेसिसवर? फिजिकल क्वांटिटीला कन्सिडर करून. ओके, म्हणजे मग फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? सपोज आता आपल्याकडे आपण रोज आपल्या रोजच्या जीवनामध्ये लेंथ मेजर करतो, टाइम मेजर करतो, लक्षात, मास मेजर करतो, कोणाची स्पीड, कोणी धावत आहे, एखादा ऑब्जेक्ट जर समजा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात आहे तर त्याची व्हेलॉसिटी म्हणजे त्याची स्पीड आपण मेजर करतो. कोणी आपल्यावरती फोर्स अप्लाय केला किंवा आपण डोअर वगैरे, चेअर असे आपण काय करतो? पुल करतो, पुश करतो, अशा भरपूर गोष्टी आहेत, त्या ठिकाणी आपण फोर्स अप्लाय करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी काय करतो? आपण मेजर करू शकतो. म्हणजे फोर्स तुम्ही अप्लाय केला म्हणजे त्या ठिकाणी हा फोर्स काय झाला? मग हा फिजिकल क्वांटिटीमध्ये आहे, म्हणजे फिजिकल क्वांटिटी आहे फोर्स. तुम्ही एखाद्या वस्तूची लेंथ मोजली, समजा सपोज हा पेन आहे, या पेनाची लेंथ तुम्ही मेजर करता म्हणजे काय आली? फिजिकल क्वांटिटी आहे लेंथ. या पेनाचा मास किती असेल? मास इज द फिजिकल क्वांटिटी. मग फिजिकल क्वांटिटी कोणत्या की ज्या तुम्ही मेजर करू शकता, त्यांना तुम्ही त्यांचं एक्सपेरिमेंट करून आपण नॅचरल लॉज, नेचरचे जे लॉज आहेत ते आपण वेल एक्सप्लेन करू शकतो, त्याला आपण म्हणतो फिजिकल क्वांटिटी. मग याला सिंपल वर्ल्डमध्ये आपण कसं काय डिफाईन करू शकतो? ओके, तर यामध्ये बघा आता फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? विच कॅन बी मेजर्ड. ओके, बघा आता फिजिक्समध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं पूर्ण आपण जे फिजिक्स स्टडी करतो तर त्यामध्ये आपण स्टडी ऍक्च्युली कशाचा करतो? फिजिकल क्वांटिटीचा स्टडी असतो आपल्याला. तर फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? विच कॅन बी मेजर्ड. ओके, मग आता फिजिकल क्वांटिटीज कोणत्या कोणत्या आहेत? आपल्या रोजच्या डेली लाईफमध्ये आपण काय काय मेजर करतो? आपण मास मेजर करतो, त्यानंतर लेंथ आहे, लेंथ मेजर करतो आपण. ओके, टाइम मेजर करतो, त्यानंतर टेम्परेचर किती आहे, ठीक आहे ना. ओके, तर अशा प्रकारच्या खूप साऱ्या क्वांटिटीज आहे. स्पीड आहे, ठीक आहे, फोर्स आहे, ह्या सर्व ETC ह्या ज्या क्वांटिटीज आहेत, ह्या क्वांटिटीज म्हणजे काय असतात? फिजिकल क्वांटिटीज. ओके, तर अशा प्रकारे आपण फिजिकल क्वांटिटीजला कन्सिडर करून आपण फिजिक्सचा जनरली काय करतो? स्टडी करतो. क्लिअर आहे ही पण कन्सेप्ट सगळ्यांना? तर आज फक्त आपण इंट्रोडक्शन पाहिलं फिजिक्सचं,
ते पण डिटेलमध्ये नाही, फक्त जस्ट तुम्हाला मी एक्सप्लेन केलं की फिजिक्सची डेफिनेशन काय आहे आणि फिजिकल क्वांटिटीज काय आहेत. ओके, उद्या आपण जे पहिलं चॅप्टर आहे आपलं 11चं युनिट्स अँड मेजरमेंट, त्याला आपण स्टार्ट करू. परंतु त्याला स्टार्ट करण्यापूर्वी तुम्हाला हे जे बेसिक आहे, जस्ट इंट्रोडक्शन ऑफ फिजिक्स, डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलंच नाहीये, लक्षात. परंतु आपल्याला जे चॅप्टर स्टार्ट करायसाठी जे आपल्याला नॉलेज पाहिजे ते तुम्हाला आज मी सांगितलेलं आहे इथे. ठीक आहे. तर ऑन द बेसिस ऑफ दिस पर्टिक्युलर कन्सेप्ट वी विल स्टार्ट टुमॉरो द चॅप्टर दॅट इज युनिट्स अँड मेजरमेंट. याच्यामध्ये आपण युनिट्स म्हणजे फिजिकल क्वांटिटीचाच अभ्यास आहे. फिजिकल क्वांटिटीलाच आपण काहीतरी मेजर करतो, पण मेजर करण्यासाठी आपल्याकडे काहीतरी काय असतात, युनिट्स असतात, लक्षात. त्यांचा अभ्यास आणि ऍक्च्युली मेजरमेंट म्हणजे काय त्याचा अभ्यास हा पूर्ण आपल्याला डिटेलमध्ये करायचा आहे. ठीक आहे. तर आजच्यासाठी एवढंच. ओके, रिमेनिंग जो पार्ट आहे म्हणजे याचा जो मेन पार्ट आहे तो आपण उद्या स्टार्ट करू.